प्रचाराच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण तापलं। प्रचारादरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने। ठाकरे गट आणि मनसेमध्ये वाद झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचारादरम्यान मनसे कार्यकर्त्यांना देण्यासाठी दानवेंनी काढली 200 रुपयांची नोट, तर ठाकरे गटाची किंमत 20 रुपये असल्याचा मनसेचा आरोप। मनसेच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा, दानवेंचा आरोप। तुम्हाला दारू हवी आहे की पाणी हवंय? अंबादास दानवेंचा संभाजीनगरकरांना खोचक सवाल। दारूची बाटली काढत दानवेंकडून भुमरेंना डिवचण्याचा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंच्या प्रचारासाठी भागवत कराड, अतुल सावे आणि विजया रहाटकर मैदानात। राजस्थानी आणि मराठमोळ्या वेशामध्ये महिलांचा प्रचार रॅलीत सहभाग। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचा अनोखा प्रचार। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 2 व्हीलरवरून केला प्रचार। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस। या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। अपक्ष उमेदवार जीवन राजपूत यांच्या प्रचार रॅलीला क्रांती चौकातून सुरुवात। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या वतीने इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन। आपणच पुन्हा खासदार म्हणून निवडून येणार, जलील यांना विश्वास। भाजपला भुंकणारे लोक हवे आहेत। नवनीत राणांच्या ओवेसी चॅलेंजवरून इम्तियाज जलील यांचा हल्लाबोल। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हा शाखेचे मॅनेजर विनायक तेलवंडेंवरती निलंबनाची कारवाई। बारामती मतदारसंघात मतदानाच्या दिवशी पहाटेपर्यंत बँक सुरू ठेवल्याचा व्हिडिओ शरद पवार पक्षाकडून सादर। रोहित पवारांच्या आरोपानंतर कारवाई। पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेतील मॅनेजरवर झालेली निलंबनाची कारवाई ही धूळफेक। संबंधित घटनेची सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, आमदार रोहित पवारांची मागणी। वेल्हे येथे पीडीसीसीची शाखा रात्री उघडी राहते हे कधी घडलं नव्हतं आणि यामुळे निवडणूक प्रक्रिया शुद्ध आहे की नाही अशी शंका येते, शरद पवारांची टीका। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची हडपसरमध्ये सभा। या सभेला विश्वजित कदमांचीही उपस्थिती। शरद पवार हे आजचे पोलादी पुरुष, विश्वजित कदमांचं वक्तव्य। निवडणुकीच्या 7 टप्प्यांवर शरद पवारांकडून शंका व्यक्त। तमिळनाडूमधून एका टप्प्यात तर महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात मतदान का? शरद पवारांचा सवाल। मी आणि ठाकरे भाजपच्या आसपासही फिरकणार नाही, मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर। इंग्रजांना हाकललं तर मोदी काय चीज आहे? शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। पुण्यामधील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराची सूत्र देवेंद्र फडणवीसांच्या हाती। आज दिवसभर विविध बैठका घेणार, तर संध्याकाळी गोखले नगरमध्ये फडणवीसांची सांगता सभा। गिरीश बापट यांना मिळालेलं मताधिक्य मिळवण्याचा आमचा प्रयत्न, 3 लाख लीड नक्की मिळणार, पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य। काँग्रेसनं 80 वेळा घटना तोडण्याचं काम केलं आणि आता भाजपच्या नावानं बोलतायत की यांना घटना बदलायची आहे म्हणून 400 पार हवाय। पुण्यामधील सभेतून नितीन गडकरींची काँग्रेसवर टीका। भाजप पोलिसांच्या मदतीनं काळा पैसा जनतेला वाटणार, तसंच भाजप सगळं हायजॅक करणार, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा आरोप। प्रियंका गांधींची नंदुरबारमध्ये सभा। नाना पटोले, नसीम खान, रमेश चन्नीथला यांची उपस्थिती। यावेळी आदिवासी बांधवांकडून प्रियंका गांधींचं स्वागत। मोदींनी देशामध्ये सत्तेसाठी राजकारण केलं, महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, देशाची संपत्ती सर्व श्रीमंत मित्रांना देऊन टाकली। नंदुरबारच्या सभेतून प्रियंका गांधींचा मोदींवर निशाणा। महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी गुलाबराव पाटील मैदानात। जळगावमधील धरणगाव मतदारसंघामध्ये गुलाबराव पाटलांची प्रचार रॅली।
दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी साधला मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसोबत संवाद. तर चेंबूर डायमंड गार्डन इथे शेवाळेंकडून प्रचार. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी बीडमध्ये सभा. अजित पवार, महादेव जानकर, उदयनराजे भोसले आणि धनंजय मुंडेंची सभेला उपस्थिती. मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा सहभाग. मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंची रॅली. मुख्यमंत्री शिंदेंचा रॅलीत सहभाग. महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरातांच्या कन्या जयश्री थोरात प्रचाराच्या मैदानात. वाकचौरे यांनी 5 वर्षात केलेल्या कामाचा नक्कीच त्यांना फायदा होईल, जयश्री थोरात यांचं वक्तव्य. शिर्डीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात कॉर्नर बैठका. मी केलेलं काम आणि मतदारांची साथ यामुळे माझा विजय निश्चित, भाऊसाहेब वाकचौरे यांना विश्वास. अरविंद केजरीवाल आता प्रचारामध्ये सहभागी होऊ शकतील. 17 मे रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या सभेला केजरीवालांना आमंत्रित केलंय, संजय राऊत यांची माहिती. राज ठाकरे देशद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्ला बोल. तर देशामध्ये संविधान वाचवण्याची गरज असल्याचंही वक्तव्य. पुण्यामध्ये राज ठाकरेंनी घेतली हर्षवर्धन पाटील कुटुंबियांची भेट. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती. शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आनंद दिघेंच्या आश्रमात जाणार. उद्या ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी कळवा इथे सभा घेण्याआधी आनंद दिघेंना करणार अभिवादन. शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात. असे खुखार घराबाहेर पाळून ठेवलेल्या नवनीत राणांचा ओवैसी बंधूंवर जोरदार पलटवार. कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी घाबरत नाही, राणांचं वक्तव्य. तर ओवैसींवरही गुन्हा दाखल करण्याची राणांची मागणी. नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचार रॅलीमध्ये मंत्री छगन भुजबळांची हजेरी. नाशिकच्या सातपूर परिसरात निघालेल्या रॅलीमध्ये महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा सहभाग. राजकीय पक्षांविरोधात आतापर्यंत 54 आचारसंहिता भंगाच्या तक्रारी. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम आणि अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची माहिती. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांविरोधात नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल. हेमंत करकरेंबाबत वडेट्टीवारांनी केलेल्या विधानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय बोकाडे यांनी केली होती तक्रार. शिंदे आणि अजित पवार 2 अग्निवीर. आता त्यांना राजकीय भविष्य नाही. त्यांच्या रिटायरमेंटची फडणवीसांनी तजवीज करून ठेवली आहे. विजय वडेट्टीवार यांची महायुती सरकारवर टीका. राज ठाकरेंना दिल्लीमध्ये बोलावलं. फाईल दाखवून सांगितलं गेलं की प्रचार आमचाच करावा लागेल, म्हणून त्यांना प्रचार करावा लागतो. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. जुमलेबाजीला लोक वैतागलेले आहेत. मोदींच्या सभा जितक्या जास्त तितका पराजय मोठा होईल. विजय वडेट्टीवार यांचा मोदींवर निशाणा. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधामध्ये धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम धर्मियांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. भाषण सुरू असताना अजितदादांना खाली बसलेल्या लोकांकडून चिठ्ठी दिली जात होती, त्यामुळे ते बोलले असावेत. अजित पवारांनी केलेल्या टीकेला निलेश लंकेंचं उत्तर. माजी मंत्री सुरेश जैन यांचा सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय. सध्याचं राजकारण समाधानकारक नसल्यानं हा निर्णय घेतला. यापुढे चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी राहणार, सुरेश जैन यांची माहिती. मावळमध्ये संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणेंमध्ये लढत. नशीब माझं, बारणे मला ओळखायला लागले. प्रचाराची सांगता करताना वाघेरेंची खोचक टीका. दापोलीमधील साई रिसॉर्टचं अनधिकृत बांधकाम 10 दिवसात जमीनदोस्त करणार. अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांची मुंबई उच्च न्यायालयात हमी. तर जूनमध्ये या प्रकरणी पुढील सुनावणी होणार.
राज्यात तापमानाचा पारा 35 ते 44 अंशांदरम्यान वाढत्या उकाड्यामुळे मुंबईसह राज्यातील नागरिक हैराण. आतापर्यंत 4 संशयितांचा उष्माघातानं मृत्यू तर 5 मे पर्यंत उष्माघात झालेल्या रुग्णांची संख्या 200हून अधिक. कोकण किनारपट्टीसह राज्यभरामध्ये आज आणि उद्या अवकाळी पावसाचा जोर वाढणार. यवतमाळ, चंद्रपूरला रविवारी गारपीट आणि पुणे, लातूर, नांदेड, साताऱ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसात अवकाळी पाऊस. भात, मिरचीसह अन्य पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाचा नागरिकांना फटका. अंजनडोह इथं वीज पडल्यानं वृद्धाचा तर आडगाव इथे पत्र्याच्या खाली दबून एकाचा मृत्यू. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे भात पीक जमीनदोस्त. शेतात पाणी साचल्यानं मोटार पंपानं पाणी काढण्याची शेतकऱ्यावर वेळ. तर 8 दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांना मोटार पंपानं दिलं होतं पाणी. अकोला जिल्ह्यात झालेल्या वादळाचा अनेक गावांना फटका. शेकडो एकरावरील पपई आणि केळीच्या फळबागा भुईसपाट. माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्यामधील पाण्याच्या नियोजनासाठी अकलूजमध्ये बैठक. पाण्याच्या राजकारणामुळे शेतकऱ्यांचे हाल होत असल्यानं नीरा कालवा बंद करण्याचे प्रशासनाचे निर्देश. 13 मे रोजी धर्मपुरी इथून फलटण कार्यालयावर मोर्चा काढणार, शेतकऱ्यांचा इशारा. चंद्रपूरच्या उमा नदीचा प्रवाही करण्याच्या राज्यस्तरीय योजनेमध्ये समावेश. मात्र अजूनही योजना कागदावरच. उपक्रमांतर्गत आखलेल्या उपाययोजना कृतीमध्ये आणण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी. उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान, हार्बरवरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान, तर पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान मेगा ब्लॉक असणार. मुंबई गोवा हायवेवर वाहतूक कोंडी. गावाला जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची गर्दी. माणगाव इंदापूर दरम्यान 10 किलोमीटरच्या रांगा. मुलुंड भांडूपपर्यंत पसरलेल्या 782 एकर मिठागर जमिनीचा भाडेपट्टा रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं वैध ठरवला. यामुळे गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या विस्तारासाठी संपादित करण्याची प्रक्रिया करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा. एअर इंडियाची विमानसेवा कोलमडल्यानंतर तिकीट दरात वाढ. विमान तिकीट दरामध्ये 20% वाढ. संप आणि गोंधळाचा प्रवाशांना फटका. वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांची पसंती. 31 मार्च 2024 पर्यंत 2,15,00,000 प्रवाशांनी केला वंदे भारतनं प्रवास. 1 ते 10 मे या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरांतील मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली या 4 आरटीओमध्ये तब्बल 5,861 वाहनांची नोंद. यात 3,800 दुचाकी तर 2,061 चारचाकी वाहनांचा समावेश. काल अक्षय्य तृतीयेनिमित्त मुंबईमध्ये 4,000 नव्या घरांचं बुकिंग. चालू वर्षामध्ये आतापर्यंत शहरातील गृहविक्रीनं ओलांडला 40,000चा टप्पा. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर होणाऱ्या अपघातावरती नियंत्रण मिळवण्यासाठी साकारली प्रकाश योजना. एक्सप्रेस वेच्या निर्मितीपासून बुरघाट आणि एक्सप्रेस वेच्या अपघात प्रवण क्षेत्रात अंधारामुळे वारंवार होत होते अपघात. गोंदियामध्ये विदेशी बनावट पिस्तूल बाळगणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 1 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसं जप्त. अभिनेत्री लैला खान आणि कुटुंबीय हत्या प्रकरण. परवेज तक दोषी. घटनेच्या 14 वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल. 2011 मध्ये लैला खान आणि तिच्या कुटुंबातील 5 सदस्यांची केली होती हत्या. सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात हापूस आंब्याची आरास. सलग सुट्ट्यांमुळे मंदिरात भाविकांची गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.